Hello everyone, today we going to learn standard 7 practice set 14. Question number 1 आहे choose the right option. The HCF of 120 and 150 is. यामध्ये आपल्याला HCF फाइंड करायचा आहे. 120 आणि 150 चा HCF काय असणार आहे हे चार ऑप्शन इथे गिव्हन आहे. ओके, सो HCF फाइंड करायचा आहे तर आधी प्राइम फॅक्टर आपल्याला फाइंड करावे लागतील. म्हणून मी इथे प्राइम फॅक्टर 120 आणि 150 चे फाइंड करून घेतले. इथे 120 आहे, युनिट प्लेसला 0 आहे, युनिट प्लेसला 0 2 4 6 8. जर हे नंबर असले तर आपण तिथे काय करू शकतो, 2 ने पूर्ण नंबरला डिवाइड करू शकतो. म्हणून मी इथे 2 राईट केला. 2 च्या टेबलमध्ये 12 हा 6 नंबरला येतो, म्हणून इथे 6 आणि 2 0 जार 0. 60 आहे. अगेन इथे युनिट प्लेसला 0 आहे, म्हणून मी 2 ने डिवाइड करू शकते. इथे 2 च्या टेबलमध्ये 6 3 नंबरला येतो, म्हणून इथे 3 2 0 जार 0. इथे 30 अगेन 0 आहे, तर 2 ने मी डिवाइड केलं. 2 1 जार 2, 3 - 2 इथे 1, इथे 10 नंबर होईल. आणि 2 5 जार 10, इथे 15 नंबर आला. आता 15 हा 2 च्या टेबलमध्ये येणार नाही, 15 हा 3 च्या टेबलमध्ये येतो, कारण 3 हा प्राइम नंबर आहे. म्हणून आपण इथे राईट केला. आपल्याला या ठिकाणी असे नंबर राईट करायचे आहे जे प्राइम नंबर असतील. 3 हा प्राइम नंबर आहे, 3 च्या टेबलमध्ये 15 येतो, 3 च्या टेबलमध्ये 15 5 नंबरला येतो, म्हणून मी इथे 5 राईट केला. आणि 5 1 जार 5, कारण 5 हा स्वतःच्याच टेबलमध्ये येतो, म्हणून 5 1 जार 5. इथे 1 येईपर्यंत आपल्याला प्राइम फॅक्टर फाइंड करत जायचं आहे. नेक्स्ट आता इथे 150 चे प्राइम फॅक्टर. इथे 0 आहे युनिट प्लेसला, परत मी 2 ने डिवाइड केलं. 2 च्या टेबलमध्ये 15 येत नाही, तर 14 घेतले. 2 7 जार 14, 15 - 14 1, इथे 10 होईल. 2 च्या टेबलमध्ये 10 येतो 5 नंबरला, 2 5 जार 10, 75 नंबर आहे. इथे 5 आहे युनिट प्लेसला. बघा, युनिट प्लेसला 0 आणि 5 असेल ना तर तो नंबर 5 ने डिवाइड होतो, म्हणून मी इथे 5 घेतलेला आहे. आणि 5 हा प्राइम नंबर आहे. आपल्याला या ठिकाणी प्राइम फॅक्टर काढायचे ना, तर प्राइम नंबरच घ्यायचे आहे डिवायडेशनसाठी. तर इथे 5 1 जार 5, 7 - 5 इथे 2, 25 नंबर होणार. तर 25 हा 5 च्या टेबलमध्ये 5 नंबरला, 5 5 जार 25. ओके, इथे 15 नंबर आहे. 15 हा 5 च्या टेबलमध्ये येतो. अगेन 5 3 जार 15, इथे 3 घेतला आणि इथे 3 1 जार 3 घेतला. ठीक आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला HCF फाइंड करायचं आहे, तर कॉमन फॅक्टर फाइंड करायचे आहे दोघांमधील. इथे 120 चे फॅक्टर राईट केले, हे फॅक्टर राईट केले आपण इथे, आणि 150 चे हे फॅक्टर इथे राईट केले. आता कॉमन कसे काढायचे की दोन्हीही नंबरच्या फॅक्टरमध्ये सारखे सारखे नंबर आले तर तो 1 टाइम घ्यायचा कॉमनमध्ये. म्हणजे इथे 2 सारखा आहे, 2 आहे, सो मी 1 टाइम राईट केला. इथे 3 आहे, इथे 3 आहे, 3 1 टाइम राईट केला. 5 आहे, 5 आहे, 5 1 टाइम राईट केला. आता इथे अदर 5 आहे, बट वरच्या फॅक्टरमध्ये 5 नाही, इथे 2 आहे, इथे 2 नाही. ठीक आहे. कॉमन म्हणजे आपल्याला सारखे घ्यायचे असतात, हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये तुम्ही शिकलेलेच आहे. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे. 2 5 जार 10, 10 3 जार 30, म्हणजे HCF मिळालेला आहे 30. ऑप्शन नंबर 1. तर आपल्याला इथे काय राईट करायचं आहे मग 30, म्हणजेच 120 आणि 150 चा HCF काय आहे 30 आहे. ओके. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1 मधील सेकंड एक्झाम्पल. द HCF ऑफ दिस पेअर ऑफ नंबर्स इज नॉट 1. इथे आपल्याला काही पेअर दिलेले आहे. या पेअरच्या HCF हा 1 नसेल अशी कोणती पेअर आहे. म्हणजे 3 पेअर अशा आहेत की त्याचा HCF 1 आहे, बट 1 पेअर अशी आहे की त्याचा HCF 1 नाही, तर ती पेअर आपल्याला फाइंड करायची आहे. बघा, इथे आपण बघून कसं समजू शकतो की 30 आहे, 17 आहे. 13 आणि 17 हे प्राइम नंबर आहेत. तर प्राइम नंबर हे फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतात किंवा 1 च्या टेबलमध्ये येतात. तर यांचा कॉमन फॅक्टर काय निघणार आहे, ओन्ली 1, म्हणजे याचा HCF पण 1च असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा इथे 29 हा पण प्राइम फॅक्टर आहे. प्राइम फॅक्टर हा स्वतःच्या टेबलमध्ये येतो आणि 1च्याच टेबलमध्ये येतो, म्हणजे त्यांचे फॅक्टर 2च फॅक्टर असतात. एक तर तो स्वतः असतो आणि दुसरा 1 असतो. ठीक आहे. आता इथे 20 चे फॅक्टर हे खूप सारे निघतील. 2 4 5 आणि 10 20 असे खूप सारे फॅक्टर निघतील. बट इथं तर 1च आहे, म्हणजे आपण या दोघांमधून कॉमन काही काढू शकतो का, नाही, कॉमन काही काढू शकत नाही. म्हणजे HCF काय असणार आहे, फक्त 1 असणार आहे, म्हणजे ह्या पेअरचा HCF पण 1 आहे. नेक्स्ट आता ह्या पेअरचा बघा, इथे 40 आहे, इथे 20 आहे. या दोघांचे खूप सारे फॅक्टर निघणार आहे आणि दोघांमधून खूप सारे कॉमन फॅक्टर निघतील, तर ते आपण फाइंड करून बघणार आहे. आणि इथे फोर्थ पेअर बघा, इथे 14 आहे आणि इथे 15 आहे.
14चे फॅक्टर खूप सारे पडतात, 15चे पण खूप सारे पडतात, बट यांच्यामधून आपण कोणताही कॉमन फाइंड करू शकत नाही. जिथे कोणताही कॉमन फाइंड होणार नाही तिथे HCF फक्त 1 असेल. तर आपण 40 आणि 20चे फाइंड करून बघू. तसं तर आपल्याला फाइंड करायची आवश्यकता नाही, डायरेक्ट आपण इथे टिक करू शकतो, बट तुम्हाला समजण्यासाठी इथे फाइंड करत आहे. युनिट प्लेसला 0 आहे, 2 ने डिवाइड करू. 2च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो म्हणून इथे 2 आणि 2 0 जार 0. इथे 0 आहे, 2 ने डिवाइड करू. 2 1 जार 2, 2 0 जार 0. आता हा 10 2च्या टेबलमध्ये येतो, 2 5 जार 10 आणि 5 हा प्राईम नंबर आहे, 5 1 जार 5. 20च्या युनिट प्लेसला 0 आहे म्हणून 2 ने डिवाइड करू. 2 1 जार 2, 2 0 जार 0. 10 आहे, 2च्या टेबलमध्ये येतो, 2 5 जार 10 आणि इथे 5 प्राईम नंबर आहे, 5 1 जार 5. इथे 1 आला ना म्हणजे प्राईम फॅक्टर संपले. तर आता कॉमन फॅक्टर फाइंड करून घेऊ. इथे 40चे फॅक्टर आणि इथे 20चे फॅक्टर. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. 1 2 3 3 टाइम्स 2 आणि इथे 5 घेतला आणि हे 2 टाइम्स 2 आणि इथे 5. आता HCF फाइंड करायचा आहे, तर कॉमन काय काय घेणार. हा 2 आणि हा 2 हे दोन्हीही कॉमन आहे, 1 टाइम राईट केले. हा 2 आणि हा 2 दोन्हीही कॉमन आहे, परत 1 टाइम राईट केला. आता इथे 2 आहे बट इथे 2 नाही म्हणजे तो कॉमन निघणार नाही. इथे 5 आणि इथे 5 1 टाइम राईट केला. बघा आता यांची मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. 2 2 जार 4, 4 5 जार 20. ओके, म्हणजे यांचे HCF किती आलेला आहे, 20 आलेला आहे. आपल्याला HCF किती पाहिजे होता, 1. म्हणजे या तिन्ही पेअरमध्ये HCF 1 आहे. ही तिन्ही पेअर 1 2 आणि 4 ह्या तिन्ही पेअरमध्ये HCF 1 आहे. फक्त ह्या पेअरचा HCF 20 आहे, म्हणून आपला ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर 3. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे, फाइंड द HCF अँड LCM. इथे गिव्हन नंबर आहे, त्या नंबरचे HCF पण फाइंड करायचा आणि LCM पण फाइंड करायचा आहे. HCF असो किंवा LCM असो काही फाइंड करायचा आहे तर प्राईम फॅक्टर फाइंड करणे खूप आवश्यक आहे. तर मी इथे 14चे प्राईम फॅक्टर फाइंड करते आणि इथे 28चे. 14च्या युनिट प्लेसला 4 आहे, हा 2 ने डिवाइड होतो. 2च्या टेबलमध्ये 14 7 नंबरला येतो म्हणून 2 7 जार 14. 7 हा प्राईम नंबर आहे, तो स्वतःच्या टेबलमध्ये येतो म्हणून 7 1 जार 7. इथे 1 आला म्हणजे प्राईम फॅक्टर इथे संपले. आता इथे 8 आहे, 28 युनिट प्लेसला 8 आहे म्हणजे हा 2 ने डिवाइड होणार म्हणजे 2. इथे 2 1 जार 2, 2 4 जार 8 14. 14 हा 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून इथे 2 2 7 जार 14. 7 1 जार 7 बिकॉज 7 प्राईम नंबर आहे म्हणून तो स्वतःच्याच टेबलमध्ये येतो म्हणून 7 1 जार 7. इथे 1 आला म्हणजे प्राईम फॅक्टर संपले. ओके. आता इथे आपल्याला कॉमन काढून घ्यायचे आहे फॅक्टर. इथे 14चे फॅक्टर आणि इथे 28चे. 2 मल्टिप्लाय बाय 7, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 7. ओके. HCF फाइंड करून घेऊ. HCF इज इक्वल टू, कॉमन घ्यायचे आहे. इथे 2 आहे आणि इथे पण 2 आहे, 2 घेतला. इथे 7 आहे, इथे पण 7 आहे, 1 टाइम राईट केला. आता मल्टिप्लाय 2 7 जार 14. HCF मिळाला 14. आता LCM काढून घेऊ. कॉमन फॅक्टर घ्यायचे आहे सर्वात आधी LCM काढताना. तर कॉमन फॅक्टर मिळालेले आहे 2 आणि 7. ओके. LCM मध्ये कॉमन फॅक्टर तर घ्यायचेच आहे, बट रिमेनिंग जे अनकॉमन फॅक्टर आहेत ते पण आपल्याला LCM मध्ये मल्टिप्लिकेशनला घ्यायचे असतात. तर रिमेनिंग फॅक्टर इथे 2 आहे म्हणून मल्टिप्लिकेशनला हा 2 फॅक्टर पण इथे घ्यायचा असतो. आता बघा ह्या दोघांची मल्टिप्लाय करू आधी. 2 7 जार 14 मल्टिप्लाय हा 2, 14 2 जार 28 म्हणजे LCM मिळालेला आहे 28 आणि HCF मिळालेला आहे 14. ओके. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 2, 32 16. 32 आणि 16 यांचे पण आपल्याला HCF आणि LCM फाइंड करायसाठी प्राईम फॅक्टर फाइंड करायचे आहे. युनिट प्लेसला 2 आहे तर 2 ने डिवाइड होणार. 2 1 जार 2, 3 - 2 इथे 1 येणार, 12 नंबर होईल. 2च्या टेबलमध्ये 12 6 नंबरला आहे म्हणून इथे 6. 16 हा 16 2 ने डिवाइड होतो म्हणून 2च्या टेबलमध्ये 16 8 नंबरला येतो म्हणून इथे 8. 8 हा 2च्या टेबलमध्ये येतो 4 नंबरला, 2 4 जार 8. 4 हा परत 2च्या टेबलमध्ये येतो, 2 2 जार 4 आणि इथे 2 आहे, 2 1 जार 2. ओके. नेक्स्ट आहे 16 हा 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून 2 1 जार 2, 2 8 जार 16. 8 हा पण 2च्या टेबलमध्ये येतो 4 नंबरला.
4 हा पण 2च्या टेबलमध्ये येतो 2 नंबरला आणि 2 1 जार 2. ओके, आता इथे काय करायचं 32चे फॅक्टर आणि इथे 16चे फॅक्टर. 32चे फॅक्टर 1 2 3 4 5 टाइम्स 2. 1 2 3 4 5. 16चे फॅक्टर 1 2 3 4 टाइम्स 2. 1 2 3 4. ओके, HCF फाइंड करूया. कॉमन फॅक्टर घ्यायचे आहे, हा 2 आणि हा 2. 1 टाइम राईट केला, हा 2 आणि हा 2. सेकंड टाइम हा 2 हा 2. 1 टाइम राईट केला, हा 2 आणि हा 2 परत 1 टाइम. ओके, हा रिमेनिंग आहे, तो कॉमन निघणार नाही. HCF मध्ये आपल्याला फक्त कॉमन फॅक्टर घ्यायचे असतात. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन करू. 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16. ओके, बघा कशी मल्टिप्लाय करत आहे. 2 2 जार 4, इथे 4 आला आन्सर. 4ने परत 2ला मल्टिप्लाय करायचं. 4 2 जार 8, 8ने परत 2ला मल्टिप्लाय करायचं. 8 2 जार 16 म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF मिळालेला आहे आपल्याला 16. आता LCM फाइंड करू. LCM इज इक्वल टू, LCM फाइंड करताना सर्वात आधी काय करायचं, कॉमन फॅक्टर घ्यायचे. मग कॉमन किती वेळा निघालेला आहे 2? 1 2 3 4. 1 2 3 4 टाइम. आता काय करायचं, LCM मध्ये रिमेनिंग जे अनकॉमन फॅक्टर आहे ते पण घ्यायचे. अनकॉमन इथे ओनली 2 आहे म्हणजे 2 पण राईट करायचा. आता करायची यांची मल्टिप्लिकेशन. 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16. 16 आपण इथपर्यंत मल्टिप्लाय केली 16 आणि हा 2. 16 2 जार 32 म्हणजे LCM मिळालेला आहे 32. HCF मिळालेला आहे 16. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3. 17 102 170 ह्यांचा HCF आणि LCM फाइंड करू. इथे 17चा 102 170 यांचे प्राईम फॅक्टर काढू. 17 हा स्वतः एक प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर म्हणजे काय असतात की ते असे नंबर जे कोणत्याही टेबलमध्ये येणार नाही, ते फक्त स्वतःच्या टेबलमध्ये आणि 1ने डिव्हिजिबल असतात. ठीक आहे, म्हणजे इथे प्राईम फॅक्टर काय मिळणार आहे 17 1 जार 17. बस प्राईम फॅक्टर 70चे 70च असणार आहे. आपण इथे असे राईट करू शकतो 1 1 जार 1. बरं नाही राईट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे 2चे प्राईम फॅक्टर, युनिट प्लेसला 2 आहे तर 2ने डिवाइड करते. 2च्या टेबलमध्ये 10 हा 5 नंबरला येतो. 2 5 जार 10. 2 1 जार 2 51. युनिट प्लेसला 1 आहे म्हणजे 2ने डिवाइड होणार नाही. तर नेक्स्ट प्राईम नंबर काय आहे 2चा 3. मग आपण 3ने डिवाइड होतो का बघणार. तर 3ने डिवाइड होण्यासाठी काय चेक करायचं, जो दिलेला नंबर आहे या नंबरच्या डिजिटची ॲडिशन 3च्या टेबलमध्ये येते का चेक करू. 5 आणि 1 6 येतात. सो 6 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून हा पूर्ण नंबर 3ने डिवाइड होतो म्हणून 3. 3 1 जार 3, 3 2 जार 6 येणार म्हणून 3 1 जार 3 घ्यावं लागेल. इथे 3 आला तर 5 - 3 2 21. 3च्या टेबलमध्ये 21 7 नंबरला येतात. 17 नंबर, 17 नंबर प्राईम नंबर आहे, तो स्वतःच्या टेबलमध्ये येतो म्हणून 17 1 जार 17. ओके, नेक्स्ट आहे 170. युनिट प्लेसला 0 आहे म्हणून 2ने डिवाइड केला. सो 2च्या टेबलमध्ये 17 येणार नाही तर स्मॉल नंबर 16 घ्यावं लागेल. 2 8 जार 16. 17 - 16 1. इथे 10 नंबर होईल. 2 5 जार 10 85. बघा इथे 5 आहे तर 2च्या टेबलने डिवाइड होणार नाही. मग 3च्या टेबलने डिवाइड होतो का चेक करू. तर या नंबरच्या डिजिटची ॲडिशन 8 + 5 13. 13 हा 3च्या टेबलमध्ये येत नाही म्हणजे हा 3ने डिवाइड होणार नाही. मग काय करायचं, मग 5ने डिवाइड करायचं. 3च्या नेक्स्ट प्राईम नंबर 5 आहे तर मग 5ने डिवाइड करायचं. युनिट प्लेसला 5 आहे म्हणून हा 5ने डिवाइड होतो. 5 1 जार 5, कारण इथे 8 आहे ना म्हणून आपण 5 1 जार 5 घेतला. 8 - 5 ते 3 35 नंबर होईल. 5 7 जार 35. 17 प्राईम नंबर आहे. 17 1 जार 17. इथे 17चे प्राईम फॅक्टर 102चे आणि 170चे. 17चे प्राईम फॅक्टर 17 1 जार 17. 102चे 2 × 3 × 17. 2 × 5 × 17. ओके, आता HCF फाइंड करणार आहे. HCF मध्ये कॉमन फॅक्टर घ्यायचे असतात. इथे 17 आहे, इथे 17, इथे 17 म्हणून हा 17 आहे, मी 1 टाइम घेत आहे. ओके, आता इथे
2 आहे, इथे पण 2 आहे, बट या फॅक्टरमध्ये 2 नाही ना. आपल्याला HCF मध्ये तिन्ही फॅक्टरमध्ये कॉमन असलेला तरच तो नंबर घ्यायचा असतो. हा 2 फक्त 2 फॅक्टरमध्ये कॉमन आहे, 2 नंबरच्या फॅक्टरमध्ये कॉमन आहे, तिसऱ्या नंबरच्या फॅक्टरमध्ये कॉमन आहे, दिसतो का तो? नाही, म्हणजे तो घ्यायचा नाही. म्हणजे इथे फक्त 17 हा आपल्याला HCF मिळेल. ओके, कारण इथे 3 आणि 5 हे पण कॉमन निघणार नाहीत, तर HCF आपल्याला मिळालेला आहे 17. आता आपण LCM फाइंड करू. LCM फाइंड करताना कॉमन घ्यायचे आहे. कॉमन इथे 17 आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, LCM जेव्हा आपण फाइंड करतो तेव्हा तिन्ही फॅक्टरमधला कॉमन घ्यायचा. 2 फॅक्टरमध्ये कॉमन निघत असतील तर तो पण घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे इथे 2 फॅक्टरमध्ये कॉमन आहे 2, हा आपण LCM मध्ये घेतला. बट HCF साठी आपल्याला हा 2 कॉमन घ्यायचा नाही. ओके, नेक्स्ट आता LCM मध्ये जे रिमेनिंग फॅक्टर आहे, जे अनकॉमन निघालेले आहे ते पण घेऊन घ्यायचे आहे. हे 3 आणि 5. ओके, आता मल्टिप्लाय करू. पहिले 17 2 जार 34 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5. आता 2 नंबरची 3 4 जार 12, इथे 2 कॅरी 1, 3 1 जार 3 3 जार 9, 9 प्लस 1 10. आता मल्टिप्लाय हा 5. आता 102 आणि 5 ची मल्टिप्लाय, 5 2 जार 10, इथे 0 कॅरी 1, 5 0 जार 0 प्लस 1 1, 5 1 जार 5. हा मिळालेला आपल्याला LCM. ओके, बघा इथे फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की कोणते कॉमन घ्यायचे आहे आणि कोणते नाही घ्यायचे. परत एकदा रिपीट करते मी, HCF मध्ये आपल्याला 3 नंबर दिलेले आहेत. सो तिन्ही नंबरच्या फॅक्टरमध्ये जे कॉमन येत आहे बस तेच घ्यायचे आहे. बट LCM मध्ये तिन्ही नंबरमधले कॉमन तर काढायचेच आहे आणि 2 नंबरमध्ये कॉमन निघत असतील तर तो पण कॉमन घ्यायचा. जसं की आपण इथे 2 कॉमन घेतलेला आहे. आणि LCM मध्ये रिमेनिंग जे अनकॉमन आहे ते पण मल्टिप्लिकेशनला घ्यायचे आहे आणि त्यांची सर्वांची मल्टिप्लिकेशन करायची. ओके, एक्झाम्पल नंबर 4 आहे 23 आणि 69. इथे 23 चे प्राइम फॅक्टर, इथे 69 चे प्राइम फॅक्टर फाइंड करू. 23 हा एक स्वतः प्राइम नंबर आहे. तो कोणत्याही टेबलने डिव्हिजिबल नाही, तो फक्त स्वतःच्या टेबलमध्ये येतो म्हणून हा प्राइम नंबर आहे ना. तर 23 1 जार 23. ओके, आणि 1 1 जार 1 असं राईट करू शकतो. आता 69 चे युनिट प्लेसला 9 आहे. 0 2 4 6 8 हे नंबर असले तरच आपण 2 ने डिवाइड करू शकतो युनिट प्लेसला. बट आता इथे 9 आहे तर हा 3 ने डिवाइड होणार का हे चेक करू. 3 ने डिवाइड होण्यासाठी आपल्याला ह्या डिजिटच्या ॲडिशन करून बघायची आहे. 6 आणि 9 15. 15 हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजे हा पूर्ण नंबर 3 ने डिवाइड होतो म्हणून इथे 3च्या टेबलमध्ये 6 हा 2 नंबरला येतो. 3 2 जार 6 आणि 3 3 जार 9. 23 हा नंबर प्राइम नंबर आहे म्हणून 23 1 जार 23. ओके, इथे कॉमन फॅक्टर फाइंड करू 23 चे आणि 69 चे. 23 चे 23 1 जार 23 आणि 3 मल्टिप्लाय बाय 23. आता HCF साठी कॉमन फॅक्टर आहे 23 आणि इथे 23. सो 23 HCF मिळालेला आहे 23. LCM इज इक्वल टू कॉमन फॅक्टर 23 आहे. आता रिमेनिंग जे अनकॉमन फॅक्टर आहे ते पण घ्यायचे आहे. हा 1 आपण नाही राईट केला तरी चालेल, हा 3 घ्यायचा आहे कारण 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच आन्सर येणार आहे. आता मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 3 3 जार 9, 3 2 जार 6 69. LCM मिळालेला आहे 69. ओके, HCF मिळालेला आहे 23, LCM मिळालेला आहे 69. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 5 आहे 21 49 आणि 84. ओके, 21 चे प्राइम फॅक्टर फाइंड करायचे आहे. 21 हा 2 ने डिवाइड होणार नाही, हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून 3 7 जार 21. ओके, 7 हा प्राइम नंबर आहे. 7 1 जार 7. नेक्स्ट आहे 49. 49 चे युनिट प्लेसला 9 नंबर आहे. 2 ने डिवाइड होणार नाही तर 3 ने डिवाइड होतो का चेक करू. 4 प्लस 9 13. 13 हा नंबर 3च्या टेबलमध्ये येणार नाही. ओके, तर नेक्स्ट प्राइम नंबर काय आहे 5. 3चा नेक्स्ट प्राइम नंबर 5 आहे. हा 5च्या टेबलमध्ये पण येणार नाही. 5चा नेक्स्ट प्राइम नंबर 7 आहे तर इथे 7 ने डिवाइड करायचं आहे. 7 7 जार 49. तर मग इथे 7 1 जार 7 घ्यावं लागेल. बघा इथे आपण प्राइम नंबरनेच डिवाइड करायचं आहे. आपण 4 6 हे नंबर का घेतले नाही, कारण ते प्राइम नंबर नाही. आपण इथे काय काय चेक करत आहे 2 3 5 7 असे प्राइम नंबरनेच आपण डिवाइड होतो का हा नंबर हे चेक करत आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे 84. 84 च्या युनिट प्लेसला 4 आहे. 4 हा 2 ने डिवाइड होतो म्हणून 2. 2च्या टेबलमध्ये 8 हा 4 नंबरला येतो.
2 2 जार 4 42. परत हा 2 ने डिवाइड होतो. 2 2 जार 4, 2 1 जार 2, 21. 21 हा 2 ने डिवाइड होणार नाही, हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून 3 7 जार 21 आणि इथे 7 1 जार 7 कारण 7 हा प्राईम नंबर आहे. ओके, आता इथे कॉमन नंबर फाइंड करून घेऊ. 84चे 21चे मिळालेले आहे 3 मल्टिप्लाय बाय 7. 49चे आहे 7 मल्टिप्लाय बाय 7 आणि 84चे प्राईम फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7. आता HCF फाइंड करायचा आहे तर कॉमन फॅक्टर फाइंड करू. इथे 3 आहे, यामध्ये 3 नाही, यामध्ये आहे, बट HCF फाइंड करताना तिन्ही नंबरच्या फॅक्टरमध्ये कॉमन असणे आवश्यक आहे. तर इथे हा 7 आणि हा 7 तिन्ही नंबरच्या फॅक्टरमध्ये कॉमन 7 आहे म्हणून 7 घेतला. ठीक आहे. आता इथे HCF काय मिळालेला आहे, फक्त 7 मिळालेला आहे कारण तिन्ही नंबरच्या फॅक्टरमध्ये फक्त 7च कॉमन दिसतो इथे. आता आपण LCM फाइंड करू. LCM फाइंड करताना कॉमन घ्यायचा आहे, कॉमन आहे 7. आणखी 2 फॅक्टरमध्ये कॉमन आहे का बघा, या 21 आणि 84च्या फॅक्टरमध्ये 3 कॉमन आहे, हा LCM मध्ये घ्यायचा आहे. 2 फॅक्टरमध्ये जरी कॉमन असला तरी तो LCM मध्ये कॉमन घ्यायचा, 3 घेतला. आता रिमेनिंग घेऊ आपण, जे रिमेनिंग अनकॉमन आहे ते. इथे 7 अनकॉमन आहे, 7 राईट केला. हे 2 अनकॉमन आहे, 2 आणि 2 राईट केले. आता यांची मल्टिप्लिकेशन करू. 3 आणि 7ची मल्टिप्लाय 3 7 जार 21 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. या 2 नंबरची मल्टिप्लाय 21 आणि 7 7 1 जार 7 7 2 जार 14 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. आता या 2 नंबरची मल्टिप्लाय करू. 2 7 जार 14, इथे 4 कॅरी 1, 2 4 जार 8, 8 प्लस 1 9, 2 1 जार 2, हा रिमेनिंग आहे 2, हा मल्टिप्लिकेशनला घेतला. 2 4 जार 8, 2 9 जार 18, इथे 8 कॅरी 1, 2 2 जार 4 प्लस 1 5 म्हणजेच LCM मिळाला आपल्याला 588. HCF मिळाला 7. ओके, जर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची असेल ना तर असे 2 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करणे खूप इझी जाते. ह्याच वेने तुम्ही मल्टिप्लाय करायची आहे. ठीक आहे. आणि जे मी हे राऊंड करत आहे, हे राऊंड तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नाही केले तरीही चालेल किंवा पेन्सिलने केले तरीही चालेल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे फाइंड द LCM. या क्वेश्चनमध्ये फक्त LCM फाइंड करायचा आहे. LCM जरी फाइंड करायचा असेल तरी प्राईम फॅक्टर काढणे आवश्यकच आहे म्हणून 36 आणि 42चे प्राईम फॅक्टर फाइंड करू. 36च्या युनिट प्लेसला 6 आहे, 2 ने डिवाइड करू. 2 1 जार 2, 3 - 2 1, इथे 16, 2च्या टेबलमध्ये 16 8 नंबरला येतो. 18 2च्या टेबलमध्ये येतो, 2 9 जार 18, 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, 3 3 जार 9, 3 1 जार 3. ठीक आहे. इथे 42चे प्राईम फॅक्टर युनिट प्लेसला 2 आहे म्हणून 4 ने डिवाइड करू. 2च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो, 2 2 जार 4, 2 1 जार 2, 21. 21 हा 2 ने डिवाइड नाही होत, हा 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून 3 1 जार 3, 3 7 जार 21. 7 हा प्राईम नंबर आहे सो 7 1 जार 7. LCM फाइंड करायचा आहे. फॅक्टर आधी राईट करून घेऊ. 36चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि 42चे प्राईम फॅक्टर 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 7. LCM फाइंड करायचा आहे तर आधी कॉमन घ्यायचे आहे फाइंड करून. इथे 2 आहे, इथे 2 आहे, हा 2 घेतला. इथे 3 आहे, इथे 3 आहे, मल्टिप्लाय 3 1 टाइम घेतला. बघा आता ह्या फॅक्टरमध्ये 2 आहे बट या फॅक्टरमध्ये 2 रिमेन नाही. इथे 3 आहे, इथे 3 नाही, इथे 7 आहे, वरच्या फॅक्टरमध्ये 7 नाही, म्हणजे हे अनकॉमन फॅक्टर आहे. मग जे अनकॉमन आहे ते पण LCM मध्ये घेऊन घ्यायचे असतात. 2 3 आणि 7, हा 2 3 आणि 7 अनकॉमन घेऊन घेतले. आता 2 3 जार 6, 6 मल्टिप्लाय बाय 2 करून घेऊ. 6 मल्टिप्लाय बाय 2, 6 2 जार 12, 12 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7. 3 मल्टिप्लाय बाय 12 करू आता. 3 2 जार 6, 3 1 जार 3, 36 मल्टिप्लाय बाय रिमेनिंग 7. आता 36 आणि 7ची मल्टिप्लाय 7 6 जार 42, इथे 2 कॅरी आला 4, 7 3 जार 21, 21 प्लस 4 25. सो इथे LCM मिळालेला आहे 252. एक्झाम्पल नंबर 2 आहे 15 25 30. 15 25 30.
15 हा 2च्या टेबलमध्ये येत नाही, हा 3ने डिवाइड होतो म्हणून 3 1 जार 3, 3 5 जार 15. 5 हा प्राईम नंबर आहे म्हणून 5 1 जार 5. 25 हा बघितल्यानंतरच आपल्याला समजतो की 25 हा 5च्या टेबलमध्ये येतो. ओके, जर आपले टेबल हे 2 पासून 10 पर्यंत व्यवस्थित लर्न असतील तर नंबर्स बघितल्या आपल्याला समजतात की ते कोणत्या टेबलमध्ये येणार आहे. हा 25 5च्या टेबलमध्ये येतो म्हणून 5 5 जार 25 आणि हा 5 1 जार 5. बट इथे आपण प्राईम नंबरच घ्यायचा आहे. ओके, आता इथे 30च्या युनिट प्लेसला 0 आहे म्हणून 2ने डिवाइड करू. 2 1 जार 2, 3 - 2 1, इथे 10, 2 5 जार 10. 15 हा 3ने डिवाइड होतो, 3 5 जार 15 आणि इथे 5 1 जार 5. ओके, आता कॉमन फॅक्टर फाइंड करून घेऊ. 15 चे 3 मल्टिप्लाय बाय 5 आहे, 25 चे 5 मल्टिप्लाय बाय 5 आहे, 30 चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 आहे. ओके, आता LCM इथे फाइंड करू. LCM इज इक्वल टू, बघा आता LCM मध्ये आपण कॉमन फॅक्टर कसे घ्यायचे, जे तिन्ही नंबरमध्ये कॉमन असतील ते तर घ्यायचेच आहे, बट 2 नंबरमध्ये पण जे कॉमन असणार ते पण घ्यायचे आहे. आता इथे 3 आहे, इथे 3 आहे, हे 2 फॅक्टर कॉमन आहे म्हणून इथे घेऊन घेतला आपण 3 मल्टिप्लाय. इथे 5 5 5 इथे 5 राईट केला. आता बघा हे 5 आणि हा 2 अनकॉमन आहे तर हा पण आपल्याला इथे राईट करून घ्यायचा आहे. बघा LCM फाइंड करताना जे आपण फॅक्टर घेत असतो ना कॉमन, हे खूप लक्षपूर्वक घ्यायचे आहे. जर आपल्याला 3 नंबर दिलेले आहे आणि 2 नंबरमध्ये कॉमन दिसत आहे तर तो पण LCM मध्ये घेऊन घ्यायचा आहे आणि 3 नंबरचे तर LCM मध्ये कॉमन घेऊनच घ्यायचे आहे, बट जर 2 नंबरमध्ये पण कॉमन असतील तर ते पण LCM मध्ये घेऊन घ्यायचे. ओके, नेक्स्ट आता 3 5 जार 15 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 2. 15 5 जार 5 5 जार 25, इथे 5 कॅरी आला 2, 5 1 जार 5 प्लस 2 7, इथे मल्टिप्लाय 2. 2 5 जार 10, इथे 0 कॅरी 1, 2 7 जार 14 प्लस 1 15. LCM मिळालेला आहे 150. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे 18 42 48. इथे 18 42 48 चे फॅक्टर. 18 हा 2च्या टेबलमध्ये येतो, 2 9 जार 18, 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, 3 3 जार 9, 3 हा प्राईम नंबर आहे, 3 1 जार 3. इथे 42 चे प्राईम फॅक्टर. युनिट प्लेसला 2 आहे तर आपण 2ने डिवाइड करू शकतो. 2 2 जार 4, 2 1 जार 2. 21 नंबर आहे, 21 हा 2च्या टेबलमध्ये नाही आहे, 21 3च्या टेबलमध्ये येतो म्हणून 3 7 जार, इथे 3 राईट केला, 7 जार 21 आणि 7 प्राईम नंबर आहे, 7 1 जार 7. नेक्स्ट 48, 8 आहे ना युनिट प्लेसला, इथे 2ने डिवाइड करू शकतो आपण. 2 2 जार 4, 2 4 जार 8. 4 आहे, 2ने डिवाइड करू शकतो, 2 1 जार 2, 2 2 जार 4. 12 हा 2च्या टेबलमध्ये येतो, 2 6 जार 12. 6 हा 2च्या टेबलमध्ये येतो, 2 3 जार 6 आणि 3 1 जार 3. ओके, आता इथे आपल्याला LCM फाइंड करायचा आहे तर आपण इथे सर्वात आधी कॉमन फॅक्टर फाइंड करून घेऊ. ओके, 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 18 चे फॅक्टर, 42 चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7, 48 चे फॅक्टर 1 2 3 4, 4 टाइम 2 1 2 3 4 आणि हा 3. आता इथे LCM. सर्वात आधी आपल्याला कॉमन फॅक्टर फाइंड करून घ्यायचे आहे. कोणते आहे, इथे 2 2 आणि 2 तिन्ही फॅक्टरमध्ये 2 हा कॉमन आहे, 3 3 आणि 3 पण हा कॉमन आहे म्हणून 1 टाइम 2 1 टाइम 3. ओके, आणि इथे 3 आहे, इथे या फॅक्टरमध्ये 3 नाही, या फॅक्टरमध्ये 3 नाही. इथे 7 आहे, 7 परत कॉमन निघणार आहे, 2 पण कॉमन निघणार नाही. मग काय करायचं आहे, रिमेनिंग जे अनकॉमन फॅक्टर आहे हे पण LCM मध्ये घ्यायचे असतात. अनकॉमन इथे 3 7 आणि हे 2, 3 7 आणि 3 टाइम्स 2. ओके, आता इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. बघा 3 2 जार 6, 6 3 जार 18, 18 मल्टिप्लाय बाय 7 आणि ह्या 3 ची मल्टिप्लाय करून घेऊ. बघा आपण इथपर्यंत मल्टिप्लाय केली, इथपर्यंत मल्टिप्लाय केली, हा 7 राईट केला. 2 2 जार 4, 4 2 जार 8. आता ह्या तिन्ही नंबरची मल्टिप्लाय करू. इथे 18 मल्टिप्लाय बाय 7
7 8 जार 56, इथे 6 कॅरी आला 5, 7 1 जार 7, 7 + 5 12. आता आपल्याला 8 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणून 8 मल्टिप्लाय. 8 6 जार 48, इथे 8 कॅरी 4, 8 2 जार 16, 16 + 4 20, इथे 0 कॅरी आला 2, 8 1 जार 8 + 2 10, 1008. 1008 LCM. ओके, LCM मिळाला 1008. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4. इथे 4 चे प्राइम फॅक्टर, 12 चे प्राइम फॅक्टर, 20 चे प्राइम फॅक्टर. 4 हा 2 च्या टेबलमध्ये येतो, 2 2 जार 4, 2 1 जार 2. 12 हा 2 च्या टेबलमध्ये येतो, 2 6 जार 12, 6 2 च्या टेबलमध्ये येतो, 6 2 3 जार 6 आणि 3 1 जार 3. 20 आहे, 20 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो, 2 1 जार 2, 2 0 जार 0. 10 हा 2 च्या टेबलमध्ये येतो, 2 5 जार 10, 5 1 जार 5. ओके, इथे आपल्याला प्राइम फॅक्टर पाहिजे होते, सर्व प्राइम फॅक्टर फाइंड करून घेतले. आता इथे 4 चे प्राइम फॅक्टर 2 आहे, 2 × 2. 12 चे प्राइम फॅक्टर 2 × 2 × 3 आणि 20 चे प्राइम फॅक्टर 2 × 2 × 5. आता LCM फाइंड करताना सर्वात आधी कॉमन फॅक्टर घ्यायचे आहे. इथे 2 2 आणि 2 वन टाइम राईट केला, हा 2 हा 2 आणि हा 2 वन टाइम राईट केला. ठीक आहे, कॉमन फॅक्टर फाइंड करून घेतले. आता LCM मध्ये जे अनकॉमन फॅक्टर आहे ना ते पण घ्यायचे असतात. इथे अनकॉमन 3 आणि 5 आहे. मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5, यांची मल्टिप्लाय करू आणि यांची मल्टिप्लाय करू. 2 2 जार 4, 3 5 जार 15, 15 4 जार 60. म्हणजे इथे LCM मिळालेला आहे या नंबरचा आपल्याला 60. ओके, एक्झाम्पल नंबर 5 आहे 24 40 80 120. जरी इथे आपल्याला 4 नंबर्स दिलेले असेल ना तरीही घाबरायची आवश्यकता नाही. 1 बाय 1 सर्वांचे प्राइम फॅक्टर फाइंड करायचे, कॉमन फॅक्टर फाइंड करायचे, देन LCM फाइंड करायचा. खूप इझी प्रोसेस आहे. इथे 24 चे प्राइम फॅक्टर 40 चे, 80 चे आणि 120. 24 हा 2 ने डिवाइड होतो, 2 ने डिवाइड करू, 2 1 जार 2, 2 2 जार 4. 12 हा 2 च्या टेबलमध्ये येतो, 2 6 जार 12, 6 हा 2 च्या टेबलमध्ये येतो, 2 3 जार 6 आणि इथे 3 प्राइम नंबर आहे, 3 1 जार 3. इथे 40 चे प्राइम फॅक्टर युनिट प्लेसला 0 आहे ना तर 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 0 जार 0. परत 2 ने डिवाइड करू शकतो बिकॉज युनिट प्लेसला 0 आहे. 2 1 जार 2, 2 0 जार 0. परत 2 ने डिवाइड करायचा, 2 5 जार 10 आणि 5 प्राइम नंबर आहे, 5 1 जार 5 येणार. इथे 80, 80 च्या युनिट प्लेसला परत 0 आहे, 2 ने डिवाइड करू, 2 4 जार 8 आणि 2 0 जार 0. परत 2 ने डिवाइड करायचा, 2 2 जार 4, 2 0 जार 0. परत 2 ने डिवाइड करायचा, 2 1 जार 2, 2 0 जार 0. 2 5 जार 10, 5 1 जार 5, 120. 2 ने डिवाइड करायचा आहे, 2 6 जार 12, 2 0 जार 0. 2 च्या टेबलमध्ये 6 येतो, 2 3 जार 6, 2 0 जार 0. 30 आहे, 30 च्या युनिट प्लेसला 0 आहे ना, परत हा नंबर 2 ने डिवाइड करू शकतो आपण. 2 1 जार 2, 3 - 2. इथे जर आपण 2 घेतला तर 3 - 2, इथे 1 आणि 0 हा 10 नंबर होईल. 2 5 जार 10, 15. 15 हा 2 ने डिवाइड होणार नाही, 15 हा 3 च्या टेबलमध्ये येतो. 2 चा नेक्स्ट प्राइम नंबर 3 आहे, 3 च्या टेबलमध्ये येतो म्हणून 3 5 जार 15 आणि 5 प्राइम नंबर आहे म्हणून 5 1 जार 5. ओके, इथे सर्वांच्या लास्टमध्ये 1 आला म्हणजे इथे प्राइम नंबर संपले. आता आपण याचे कॉमन फॅक्टर फाइंड करून LCM फाइंड करू. 120. 24 चे फॅक्टर आहे 2 × 2 × 2 × 3. 40 चे फॅक्टर 2 × 2 × 2 × 5. 80 चे फॅक्टर 1 2 3 4, 4 टाइम 2 1 टाइम 5, 1 2 3 4 आणि 1 टाइम 5. इथे 120 चे 2 × 2 × 2 × 3 × 5. LCM पहिले तर कॉमन घेऊन घ्यायचे आहे LCM मध्ये आणि जे अनकॉमन आहे ते पण नंतर आपण घेणार. इथे 2 कॉमन निघत आहे 4 फॅक्टर मधला, 1 2 आपण इथे घ्यायचा, परत हा 2 × 2.
परत हा 2 मल्टिप्लाय 2. ओके, आता कॉमन निघतो का बघा. हा 3 आहे, या फॅक्टरमध्ये 3 आहे. जरीही दोन्हीही फॅक्टरमध्ये कॉमन असेल ना तर LCM मध्ये तो घ्यायचा, बट जेव्हा आपण HCF फाइंड करतो तेव्हा नाही घ्यायचा. तेव्हा HCF फाइंड करताना आपल्याला चारही फॅक्टरमधला पाहिजे, पण LCM जेव्हा आपण फाइंड करत आहे तेव्हा दोन फॅक्टरमध्ये जरी कॉमन असेल ना तरी तो कॉमन घेऊन घ्यायचा. म्हणजे इथे 3 कॉमन निघणार आणि इथे 5 पण आहे ना, तो 5 पण कॉमन निघणार. 3 फॅक्टरमध्ये 5 आहे, हा पण एक कॉमन निघणार. आता इथे अनकॉमन फक्त 2 राहिलेला आहे, म्हणून इथे 2. ठीक आहे, आता यांची मल्टिप्लिकेशन करू. आधी मी ह्या 3 डिजिटची मल्टिप्लाय करते, ह्या 3 डिजिटची मल्टिप्लाय करते, म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन करण्याला इझी जाणार. 2 2 जार 4, 4 2 जार 8 मल्टिप्लाय. 3 5 जार 15, 15 2 जार 30. ओके, आता 8 आणि 30, 8 0 जार 0, 8 3 जार 24, 240. हा आहे LCM. ओके, बघा मुलांनो, इथे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, फक्त जेव्हा आपण फॅक्टर घेत असतो, कॉमन फॅक्टर जेव्हा घेत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. इथे 4 नंबर दिलेले आहे ना, जर 4 नंबरमध्ये सेम कॉमन असेल तर 1 टाइम राईट करायचा आहे, बट 4 मधल्या 2 नंबरमध्ये जरी कॉमन असेल तरीही तो 1 टाइम घ्यायचा आहे. जसं की आपण इथे 3 घेतलेला आहे, यामध्ये 3 आहे आणि यामध्ये 3 आहे. अदर 2 फॅक्टरमध्ये 3 नाही, बट 2 फॅक्टरमध्ये 3 कॉमन निघत आहे, म्हणून तरी पण तो 1 टाइम घेतला LCM मध्ये. ठीक आहे, इथे 3 फॅक्टरमध्ये 5 आहे, सो हे 5 आपण इथे कॉमन घेतलेला आहे आणि रिमेनिंग अनकॉमन 2 घेतलेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच व्हेन डिवायडेड बाय 8 9 10 15 20 गिव्स अ रिमाइंडर ऑफ 5 एव्हरी टाइम्स. ह्या क्वेश्चनचं मिनिंग काय आहे, इथे आपल्याला असा स्मॉलेस्ट नंबर फाइंड करायचा आहे की तो 8 ने डिवाइड केला तर 5 रिमाइंडर येणार, 9 ने डिवाइड केला तर 5 रिमाइंडर येणार, 10 ने डिवाइड केला तर 5, 15 ने डिवाइड केला तर रिमाइंडर 5, 20 ने डिवाइड केला तर रिमाइंडर 5. मग असा नंबर कसा फाइंड करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल ह्या नंबरचा आपल्याला LCM फाइंड करायचा आहे. मग LCMच का फाइंड करायचा, HCF का फाइंड करायचा नाही. LCM यासाठी फाइंड करायचा बिकॉज इथे स्मॉलेस्ट नंबर विचारलेला आहे. LCMचं मिनिंगच ते आहे लोवेस्ट कॉमन मल्टिपल. ओके, म्हणजे इथे स्मॉलेस्ट विचारला आहे म्हणून आपण LCM फाइंड करणार. जर आपल्याला इथे ग्रेटर विचारलं असतं तर आपण HCF फाइंड केला असता. ठीक आहे, तर आपण तो स्मॉलेस्ट नंबर LCM थ्रू फाइंड करणार आणि त्या स्मॉलेस्ट नंबरमध्ये 5 ॲड करणार, म्हणजे आपल्याला तो नंबर मिळणार. तर इथे आपण 8चे प्राईम फॅक्टर, 9चे, 10चे, 15चे आणि 20चे. 8 2 ने डिवाइड होतो, 2 4 जार 8, 4 2 ने डिवाइड होतो, 2 2 जार 4, 2 1 जार 2. इथे मी आता हे फॅक्टर्स फास्ट राईट करत आहे बिकॉज आता फॅक्टर्स फाइंड करण्याची तुम्हाला सवय झाली असेल. हा 9 आहे, 3 ने डिवाइड होतो म्हणून 3 3 जार 9 आणि इथे 3 1 जार 3. हा 10 आहे, 2च्या टेबलमध्ये येतो, 2 5 जार 10 आणि इथे 5 1 जार 5. 15 3च्या टेबलमध्ये येतो, 3 5 जार 15, 5 1 जार 5. 20 आहे, 2 ने डिवाइड होतो, 2 1 जार 2, 2 5 2 0 जार 0 आणि इथे 10 आहे, 5 नंबरला येतो 2च्या टेबलमध्ये म्हणून 5 आणि 5 1 जार 5. ठीक आहे, हे फॅक्टर सर्व इझी आहेत. आता आपल्याला LCM फाइंड करताना फॅक्टरच्या आधी कॉमन फॅक्टर राईट करायचे आहे. 10 15 आणि 20 यांचे फॅक्टर आधी राईट करून घेऊ. बघा इथे 8चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2, 9चे फॅक्टर 3 मल्टिप्लाय बाय 3, 10चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 5, 15चे फॅक्टर 3 मल्टिप्लाय बाय 5, 20चे फॅक्टर 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5. LCM. कॉमन कशी फाइंड करायचे LCM मध्ये, जरी 2 नंबरच्या फॅक्टरमध्ये कॉमन असेल तरी तो कॉमन घेऊन घ्यायचा आहे. सर्वात आधी आपण हा 2 घेणार. हा 2 कुठे आहे का, इथे आहे आणि इथे आहे, म्हणजे हा आपण 1 टाइम राईट करू. आता हा 2 इथे आहे, इथे नाही, इथे नाही, इथे नाही, इथे आहे. ओके, 2 फॅक्टरमध्ये जरी कॉमन असेल तरी LCM मध्ये तो घ्यायचा. इथे 2 आहे, आता अदर कोणत्याही फॅक्टरमध्ये 2 रिमेनिंग नाही. ओके, म्हणजे हा अनकॉमन निघणार. इथे 3 आहे, इथे 3 आहे, हे 2 फॅक्टरमधला 3 आपण 1 टाइम घेणार. ओके, आणखी इथे 3 आहे, अदर फॅक्टरमध्ये 3 नाही, म्हणजे तो कॉमन निघणार नाही. आता हा 5 आणि हा 5 तिन्ही फॅक्टरमध्ये 5 आहे, 1 टाइम राईट केला. आता बघा रिमेनिंग काय आहे, अनकॉमन फॅक्टर 2 आणि 3, मग ते पण राईट करून घ्यायचे, 2 आणि 3.
आता ह्या 3 डिजिटची आणि ह्या 3 डिजिटची मल्टिप्लाय करू. 2 2 जार 4, 4 3 जार 12 मल्टिप्लाय 2 5 जार 10, 10 3 जार 30, 12 मल्टिप्लाय बाय 30. तर आपण काय करू, 12 मल्टिप्लाय बाय 3, 12 3 जार 36 आणि इथे 0. ओके, म्हणजे 360 हा मिळालेला आपल्याला LCM. बट आपल्याला काय करायचं, जो रिमाइंडर उरणार होता, जो रिमाइंडर राहणार होता हा काय आहे 5. मग तो 5 त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. देअरफॉर 360 प्लस 5 इज इक्वल टू 365. ठीक आहे. देअरफॉर स्मॉलेस्ट नंबर इज 365. ठीक आहे.